हाय, नमस्कार, राम विद्यार्थी मित्रांनो. मी आपला मास्तर गणित मास्तर. आजच्या सेशन्स मध्ये आपण एमपीएससी राज्यसेवा 2018 चा पार्ट 2 हा घेऊन येत आहे. पार्ट 1 मध्ये आपण 4 क्वेश्चन्स पाहिले होते आलेले मधले. तसंच आता त्या पुढील जे क्वेश्चन्स आहेत ते पार्ट 2 मध्ये आपण घेत आहोत. तर यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत त्यांची थोडीशी व्याप्ती लेवल ही जास्त आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा आणि ऐका, कारण त्यामध्ये ज्या तुम्हाला काही मी कन्सेप्ट सांगणार आहोत त्यांचा भरपूर फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाम्स मध्ये होणार आहे. तर मित्रांनो, हा जो पण व्हिडिओ हा फार महत्वपूर्ण आहे. याच्यामध्ये आपण जेवढे जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स होतील तेवढा घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर चला मग सुरुवात करू आपण पार्ट 2 ला. ओके, आता यामध्ये आपण पुढील प्रश्न घेतलेला आहे. प्रश्न 5वा. याच्यामध्ये शहर ए पासून शहर बी चे 2 तिकिटांचे आणि शहर ए ते शहर सी चे 3 तिकिटांचे एकूण बस भाडे ₹77 आहे. परंतु शहर ए पासून शहर बी चे 3 तिकिटांचे व शहर ए ते शहर सी चे 2 तिकिटांचे एकूण बस भाडे ₹73 आहेत. तर शहर ए पासून शहर बी व शहर सी चे अनुक्रमे भाडे किती? म्हणजेच आपल्याला प्रश्नामध्ये काय काढायचं आहे, तर ए पासून बी पर्यंतचं जे भाडं आहे ते काढायचं आहे आणि ए पासून सी पर्यंतचं जे भाडं आहे ते आपल्याला काढायचे आहे. तर या ठिकाणी आता लक्ष द्या. शहर ए पासून शहर बी चे 2 तिकिटांचे आहेत. इथून इथपर्यंतचं वाक्य अंडरलाईन करतो मी. आणि शहर ए ते शहर सी चे 3 तिकिटांचे हे एक वाक्य अंडरलाईन करतो. या सगळ्यांचं भाडं इथं दिलेलं आहे तुम्हाला ₹77. परंतु आता मला एक सांगा की शहर ए पासून शहर बी चं तुम्हाला भाडं तरी माहिती आहे का? नाही माहिती. एका तिकिटाचं भाडं माहित नाही, आपण काय 2 तिकिटांचं भाडं सांगणार आहे? तर त्या ठिकाणी आता सुरुवात करताना इथं ए पासून ते बी पर्यंतचं भाडे आपण जे आहे ते लिहून घेऊ. ए ते बी पर्यंतचे एका तिकिटाचे भाडे माहितीये का? माहित नाही, मग काय घेणार आपण? ₹X. त्यानंतर शहर ए ते शहर सी चे 3 तिकिटांचे. आता शहर ए ते सी पर्यंतचं सुद्धा आपल्याला एका तिकिटाचं भाडं माहित नाही, मग ते पण लिहून घेऊ आपण. ए ते सी पर्यंतचे एक तिकिटाचे भाडे हे आपल्याला माहित नाही, इथे घेऊ आपण XY. जे माहित नाही ते आपण काय घेत असतो? X घेत असतो. या ठिकाणी आता हे इथं लिहून घेतलेलं आपण. आता लक्ष द्या मित्रांनो, इथं एका तिकिटाचं आहे ए ते बी, परंतु आपल्याला ए ते बी मध्ये किती म्हटलेले आहेत? 2 तिकिटांचे म्हटलेले आहेत. आता एका तिकिटाचे ₹X आहे, तर 2 तिकिटाचे किती रुपये होणार? 2X. मग इथं सरळ लिहून घ्या, ए ते बी चे किंवा ए ते बी चे 2 तिकिटांचे जे राहणार आहे भाडे ते काय राहणार आहे? 2X. आणि ए ते सी 3 तिकिटांचे म्हटलेले आहे, तर ए ते सी चे 3 तिकिटांचे भाडे काय राहणार आपल्याला इथं? 3Y. कारण ए ते सी पर्यंत एका तिकिटाचा आपण ₹Y म्हटलेलं आहे. आता 3 तिकीट म्हटले तर 3 गुणिले Y म्हणजे 3Y. इथं कळालं नसेल तर लक्ष द्या. बसमध्ये जाताना जर तुम्हाला म्हटलेलं आहे की एकाचं तिकीट ₹20 पडेल आणि तुम्ही 3 जण आहेत, तर किती रुपये देणार तुम्ही? 20×60 म्हणजे काय केला? गुणाकार. इथे पण आपण काय केलंय की एका तिकिटाचं भाडं X आहे, तर 2 तिकिटाचं भाडं किती होणार? 2 गुणिले X 2X. इथं पण एका तिकिटाचं भाडं ₹Y आहे आणि 3 तिकीट तुम्ही खरेदी केली, तर 3 तिकिटाचे किती पैसे लागतील तुम्हाला? 3 गुणिले Y म्हणजे 3Y. तर इथपर्यंत आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी हे सर्वांचे पैसे त्यांनी एकूण किती दिले? ₹77 दिले. एकूण ₹77. आता एकूण म्हटलं तर इथं एक समीकरण तयार करून घ्या. इथं ए ते बी पर्यंतचं जे भाडं आहे 2X प्लस ए ते सी पर्यंतचं जे भाडं आहे 3Y बरोबर किती रुपये दे? 77. इथं झालं समीकरण 1 तयार. आता या ठिकाणी पुढचं जे वाक्य ते पाहू आपण. परंतु
शहर ए पासून शहर बी चे 3 तिकिटांचे, हे वाक्य अंडरलाईन करून घेऊ आपण. ए पासून बी चे 3 तिकिटांचे. आता ए ते बी हे इथं तुम्ही म्हटलेलं आहे, ए ते बी ला काय म्हटलेलं आपण, एक्स म्हटलेलं आहे, लक्षात द्या मित्रांनो. आणि इथं ए ते बी पर्यंतचे किती तिकीट आहेत, 3 तिकीट आहेत. तर इथं आता दुसऱ्या वाक्यानुसार आपलं समीकरण तयार होणार. ए ते बी पर्यंतचं म्हटलेलं आहे आणि 3 तिकिटाचं म्हटलेलं आहे. तर सरळ सरळ तुम्ही घेऊ शकता इथं काय, 3x. आणि ए ते सी चे 2 तिकिटांचे, 2 तिकीट म्हटलं. ए ते सी ला आपण काय म्हटलं, वाय. आणि इथं तिकीट किती दिले, ए ते सी चे 2 तिकीट दिलेले आहेत. तर त्याला सरळ तुम्ही म्हणू शकता 2 तिकिटाचे काय होणार आहे, 2y. एका तिकिटाचे वाय तर 2 तिकिटाचे 2y. यांचे पण एकूण भाडे तुम्हाला दिलेले आहेत. किती रुपये दिलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी, 73 रुपये दिलेले आहेत. 73 ते लिहून घ्या समोर. हे झालं समीकरण 2 तयार. तर हे दुसऱ्या वाक्यानुसार आपलं समीकरण झालं आहे, हे पहिल्या वाक्यानुसार समीकरण झालेलं आहे. आता हे दोन्ही समीकरण जे इथं आलेत त्यामध्ये कोणीतरी कॅन्सल होते का, कोणीच कॅन्सल होत नाही, कारण x सेम नाहीये, y सेम नाहीये, कसं काय कॅन्सल होणार. त्यामुळे कोणीतरी आपल्याला काय करावं लागेल, समान करावं लागेल, समान किंमत करावं लागेल कोणातरी. मग या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल एक्स चीच किंमत समान करून घेऊ. तर हे समान करताना लक्ष द्या, इथे समीकरण 2 मधले जे 3 आहेत, या 3 ने आपण समीकरण 1 ला गुणणार आणि समीकरण 1 मधले जे 2 आहेत त्या 2 ने आपण या समीकरण 2 ला गुणणार. तर या प्रकारे एकमेकांना गुणावं लागेल, तरच काय होणार, इथली व्हॅल्यू सेम होणार, सारखीच होणार. मग ठीक आहे, आता गुणाकार करून घेऊ आपण. आता वाटलं तर एकदा इथं मराठीत लिहून घेतो, तुम्हाला समजेल. समीकरण 1 ला 3 ने व समीकरण 2 ला 2 ने गुणने, या ठिकाणी लिहून घेतलं आपण. चला आता इथं गुणाकार करून घेऊ. तर गुणाकार करताना आता पहिल्यांदा या 3 ने या सर्वांनाच गुणायचं. 3 ने जर या 2 ला गुणलं तर 3 दुने 6 आणि तो x जसाच्या तसाच, अधिका ते अधिकचं चिन्ह घ्या. परत या 3 ने त्या 3y ला गुणा, 3 ने जर 3y ला गुणलं 3 त्रिक 9y, फक्त 3 ने गुणायचं आहे. त्यानंतर हे बरोबर. आता 3 गुणिला 77 यांचा गुणाकार करून टाका, म्हणजे 3 7 21 1, हातचे आले 2. त्यानंतर परत 3 7 21 आणि 2 23, 231. हे झालं इथं नवीन समीकरण तयार, तिसरं. आता समीकरण 2 ला 2 ने गुणायचं, तर 2 ने आता या समीकरणाला गुणा, त्याच्याच खाली लिहून घ्या बरोबर. 2 ने जर इथं गुणलं तर 2 त्रिक 6x. त्यानंतर अधिकचं चिन्ह आहे ते घेतलं आपण. परत या 2 ने या 2y ला गुणा, 2 दुने 4y बरोबर. या 2 ने आता 73 ला गुणा, इथं 2 ने जर 3 ला गुणलं तर 3 दुने 6 आणि त्यानंतर या 2 ने 7 ला गुणलं तर 7 दुने 14, याला 146. हे समीकरण 4 झालं तयार. तर या ठिकाणी दोन्ही समीकरण झालेले आहेत. त्याच्या खाली एक रेष ओढून घ्या. तरी पण इथं कॅन्सल होत नाही, कारण चिन्ह काय झाले इथं, अधिक 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 समान झाले, सरळ जाऊन जातील, कॅन्सल कोणी होणार नाही. मग या ठिकाणी आपण चिन्ह बदलूया. आता इथे अधिकचं चिन्ह आहे ते इथे करून टाका वजा, इथे अधिक आहे इथे वजा, इथे काही नाही म्हणजे अधिक असते तर हे वजा चिन्ह आपण चेंज केले. आता या ठिकाणी हे अधिक 6x वजा 6x काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील, काहीच राहत नाही. त्यानंतर इथं अधिक 9y आहेत आणि इथे चिन्ह आपण बदललेलं आहे, वजा 4y, म्हणजे 9 मधून 4 गेले, राहिले किती 5 आणि हा y बरोबर. त्या ठिकाणी आता 231 मधून 146 आपल्याला वजा करायचे आहेत, त्यांची वजाबाकी करून घेऊ मित्रांनो. या ठिकाणी 1 मधून 6 जात नाही, तर हातचा 1 झाले 11, 11 मधून 6 गेले, राहिले किती 5. हातचा दिला तसा याला परत करून टाकायचं, झाले 5. त्यानंतर 3 मधून 5 जात नाही तर परत एक हातचा द्यायला 13 झाले, 13 मधून 5 काढून टाका, राहिले किती 8. त्यानंतर हातचा दिला तसा याला परत करून टाका, 2 मधून 2 गेले, राहिलं का 0, म्हणजेच 85. आता इथं 5y बरोबर 85 आपल्याला y ची किंमत काढायची. या दोघांच्या दरम्यान काहीच नाही म्हणजे काय असतो, गुणाकार असतो. तर या 5 ला तिकडे पाठवून द्या, या y ला इकडेच राहू दिलेला आपण. समोर आहेत 85, गुणाकारातले 5 तिकडे गेले तर कुठे जातात, भागाकारात जातात, रूल्स आहेत. तर या ठिकाणी आता 5 न्याला भाग द्या,
तर 5 ने जर याला भागलं तर 17 5 85 म्हणतो आपण. तर ही आली वायची किंमत. वाय आला 17. आता वाय कोण आहे वर पहा मित्रांनो इथं. आणि वाय बद्दल काय म्हटलं तुम्हाला, ए ते सी पर्यंतचे, बरोबर. म्हणजेच ए ते सी पर्यंतचं आपल्याला भाडं भेटलं इथं 17 रुपये एकाच. आता ए ते बी पर्यंतचं म्हणजे आपल्याला एक्स काढायचं आहे. मग आता वाय जो आला त्याची किंमत कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा. इथे काही हे समीकरण घेऊ नका, फार मोठमोठ्या किमती आहेत. जे अगोदरचे समीकरण आहे त्याच्यामध्ये घेतली तरी चालेल किंमत. तर या ठिकाणी आपण पहिलंच घेऊन घेऊ इथं 2x अधिक 3y बरोबर 77. यामध्ये ही y ची आलेली किंमत या y च्या ठिकाणी ठेवू आपण. हे 2x जसेच्या तसेच अधिक 3 हे इथं y आहे, त्याची किंमत आपण 17 काढली तर गुणेला हे 17 घ्या बरोबर इथं 77. हे 2x जसेच्या तसेच अधिक 17 त्रिक झाले 51 बरोबर 77. हे 2x इकडेच राहू द्या कारण x काढायचा आपल्याला. तर अधिक 51 तिकडे पाठवले तर बरोबर चिन्हाच्या तिकडे जाताना काय होईल, चिन्ह बदलून जाणार, अधिकचं वजा होईल. म्हणजेच हे 77 जसेच्या तसेच हे अधिक 51 इकडे आले, हे झाले वजा 51. आता 2x बरोबर 77 मधून 51 वजा करून टाका. म्हणजे 7 मधून 1 गेला राहिले किती 6, 7 मधून 5 गेले राहिले किती 2, झाले 26. परत ही कंडिशन अशा सारखीच झालेली आहे. आता x बरोबर हा 2 तिकडे जाईल भागाकारात, म्हणजेच x बरोबर यांचा भागाकार करून टाका. 13 दुणे 26 म्हणतो आपण. x ची व्हॅल्यू किती आली 13. तर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी आपल्याला म्हटलं की शहर ए पासून शहर बी चे, तर शहर ए पासून शहर बी ला आपण म्हटलं आहे x. तर पहिल्यांदा x ची व्हॅल्यू घ्या, म्हणजे इथे लिहू मी हे 13 आलेला आहे x आणि y जो आहे आपला ए ते सी पर्यंतचा तो आलेला आहे 17. म्हणजेच आपला ऑप्शन राहणार 13 आणि 17. तर या प्रकारचा हा ऑप्शन बरोबर राहणार आणि अशा पद्धतीत हा प्रॉब्लेम होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. ल्युसीकडे झिनत आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा, दुप्पट म्हणजे 2 ने गुणले 10 नारळ कमी आहे. फुल स्टॉप. जयाकडे झिनतच्या दुप्पट नारळ आहेत. जर ल्युसीने झिनतला 15 व जयाला 5 नारळ दिले तर झिनत व जया यांच्याकडे प्रत्येकी ल्युसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळांच्या अर्ध्या संख्येइतके नारळ असतील. झिनतकडे सुरुवातीला असलेल्या नारळांची संख्या दर्शविणारा पर्याय निवडायचा आहे. आता इथे आपण या उदाहरणात थोडा ऑप्शन पण घेतलाय. मित्रांनो असा जर तुम्हाला सिक्वेन्स कोणत्या उदाहरणात दिलेला असेल, मग तो प्रॉब्लेम राज्यसेवेत आलेला असो किंवा कंबाईनला आलेला असो किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या एक्झामला आलेला असो, त्या ठिकाणी ऑप्शन बेस्ड जायचं, टाइम वाचेल आणि लवकर अँसर निघेल. तर इथं फक्त एकच कॅरेक्टर म्हटलेला आहे झिनत. झिनतकडे असलेल्या नारळांची संख्या विचारलेली आहे. मग बघूया आपण. तर या ऑप्शन मधला कोणताही ऑप्शन तुम्ही एक काय करायचं आहे, निवडायचा आहे. मग ऑप्शन मधला जर आपण फॉर एक्झाम्पल हे 10 घेतले किंवा 15 घेतले, दोन पैकी घेऊन पाहू आपण. तर 10 जर घेतले तर हे झिनतकडे, कारण प्रश्न आपला काय, झिनतकडे सुरुवातीला असलेल्या नारळांची संख्या किती. मग झिनतकडे, झिनतचा घेतो मी झेड, तिच्याकडे नारळ किती होते 10 नारळ सुरुवातीला. ओके, ऑप्शन वरून घेतले आपण 10 नारळ. आता झिनतचा संबंध कोणासोबत आलेला आहे, तर इथं लक्ष द्या, जयाकडे झिनतच्या दुप्पट नारळ आहे. हे इथं संबंध आलेला आहे झिनतचा जयासोबत. उदाहरणात पाहायचं. मग आता जयाचा घेतो मी जे. जयाकडे काय म्हटलं, झिनतच्या दुप्पट नारळ आहे. झिनत जवळ नारळ आहेत 10 आणि 10 ची जर दुप्पट केले तर किती होणार, इथं 20 नारळ. या ठिकाणी केली आपण दुप्पट. आता जयाकडे झाले 20 नारळ. आता झिनत आणि जया दोघी जणी इथं आपण जे आहे त्यांची संख्या घेतलेली आहे नारळांची. या दोघींचा संबंध इथं काय म्हटला, वरच्या वाक्यामध्ये पहा की लुसीकडे झिनत आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10 नारळ कमी आहे. म्हणजे लुसीकडे झिनत आणि जया यांच्याकडे, आता झिनतकडे किती आहेत 10 नारळ आहेत आणि जयाकडे किती नारळ आहेत तर 20 नारळ आहेत.
यांची आपल्याला काय म्हटलं, बेरीज म्हटलं, तर बेरीज करू. बेरीज किती झाली, तर 20 आणि 10 30 झालेली आहे. त्यानंतर त्याची काय म्हटलं, दुप्पट म्हटलेलं आहे, तर दुप्पट करू आपण. म्हणजेच 2 ने गुणा 30 दुणे किती झाले, 60. हे दुप्पट पण केली आपण. या दुपटीपेक्षा काय म्हटलं त्याने, 10 नारळ कमी आहेत. कोणाजवळ, लुसी जवळ. याच्यापेक्षा 10 नारळ कमी आहे, मग यामधून 10 मायनस करून टाका, म्हणजे 50 नारळ हे कोणाकडे आहे, लुसीकडे. लुसीचा घेतो मी यल. तर मित्रांनो, झिनत, जया आणि लुसी हे आपण फक्त ऑप्शन वाईज इथपर्यंत आलो. पण आता हा आपला बरोबर आहे का नाही हे तर चेक करावं लागेल ना. तर हे चेक करण्यासाठी आता हे पण वाक्य आपलं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे इथपर्यंत, इथलं पण झालेलं आहे, पण इथलं मधातलं जे वाक्य आहे हे आपल्याकडे राहिलेलं आहे इथपर्यंत. काय म्हटलं, जर लुसीने झिनतला 15, आता ही जी लुसी आहे या लुसीने काय केलं की झिनतला 15 नारळ दिले. आता झिनतकडे, इथं लक्ष द्या, झिनतकडे नारळ किती होते, 10. आता लुसीने काय केलं की झिनतला 15 नारळ दिले, मग याच्यामध्ये तिच्या जवळ होते 10 अगोदर, झिनत जवळ 15 हे लुसीकडनं आलेले नारळ आहे. टोटल झाले किती, 10 आणि 15 झाले 25 नारळ. आणि जयाला 5 नारळ दिलेले आहेत लुसीने. मग आता जया जवळ नारळ किती होते सुरुवातीला, 20, ते 20 घेतले आणि लुसीने दिले 5, म्हणजे टोटल झाले किती, 25 नारळ झाले जयाजवळ. तर त्यावेळेस आता काय म्हटलं आहे ना, दिले तर झिनत व जया यांच्याकडे प्रत्येकी म्हणजे सेपरेट, दोघी मिळून नाही, झिनत वेगळं आणि जया वेगळी, प्रत्येकी लुसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळांच्या अर्ध्या संख्ये इतके काय येतील, नारळ असतील. आता मला सांगा, लुसीकडे इथं आपण काढलेला आन्सर तर नारळ किती आहेत, 50. हिच्याकडे सुरुवातीचे नारळ होते 50 आणि हिनं दिल्यानंतर झिनत आणि जयाकडे जे नारळ झाले प्रत्येकी इथं 25, इथं 25 म्हणजे या 50च्या त्या अर्ध्या आहेत. मग हे 25 50च्या अर्धे आहेत आणि हे वाक्य आपलं इथं बरोबर येत आहे, प्रत्येकी 25 आले अर्धे हिच्या. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हे 10 हे आन्सर कसं आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी मित्रांनो इथे काहीच वेळ लागत नाही. अशा प्रॉब्लेम मध्ये जर सिक्वेन्स दिलेला असेल तर डायरेक्ट ऑप्शन बेस जायचं, लगेच आन्सर्स तुम्हाला मिळेल. हा झाला आपला 6 नंबरचा क्वेश्चन. पुढचा प्रश्न आपला 7वा प्रश्न. रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने ₹1200 कर्ज घेतले. जर तिने कर्ज फेडताना ₹432 व्याज दिले, फक्त व्याजच दिलं तिने 432, तर व्याजाचा दर किती होता. दर काढायचा आपल्याला, रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आपल्याला. तर या ठिकाणी हा सरळ व्याजावरचा प्रश्न आलेला आपला राज्यसेवेला. सोपी प्रश्न आहे. आता याच्यावरती फॉर्म्युले फक्त माहिती पाहिजे आपल्याला. तर लक्ष द्या, रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी, म्हणजे दर हा तर काढायचाच आहे आणि वर्ष म्हणजे मुदत, ही पण आपल्याला माहित नाही. पण मात्र या ठिकाणी काय म्हटलं तिने की व्याजाचा जो दर होता, जो पण असेल 5% असेल 10% असेल, वर्ष सुद्धा तेवढेच होते. म्हणजे तिने जर 10% कर्ज घेतलं असेल तर तिची मुदत पण किती होती, 10 वर्ष. या प्रकारे हे दोन्ही पण गोष्टी कशा आहेत, सेम आहेत. मग सेम आहेत म्हटल्यानंतर गणितात आपल्याला जे माहित नाही ते काय घेत असतो आपण, यक्स. म्हणून मग इथं दर आपल्याला माहित नाही तर दर काय घेतला आपण, यक्स घेतला. मुदत पण आपल्याला माहित नाही तर मुदत काय घेतली, यक्स. आता तुम्ही म्हणसान की सर दोघांनाही तुम्ही यक्स म्हटलं, बरोबर आहे, साहजिक आहे तुमचं विचारणं. तर दोघांना यक्स याच्यासाठी म्हटलं की दोघांचंही इथं कॅल्क्युलेशन्स किंवा जे पण तुम्हाला दिलेलं आहे, जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि जे ड्युरेशन आहे हे सेम आहे, सारखं आहे. म्हणून दोघांना आपण काय म्हटलं, यक्स म्हटलं. जर समजा मी म्हटलं दर इथं 5% आहे तर मुदत पण तुम्ही किती घेणार, 5 वर्ष घेणार. मग आता 5 सेम आहेत ना, म्हणून इथं आपण दोघांनाही काय घेतलं, यक्स घेतलेला आहे. आता पुढे लक्ष द्या, या ठिकाणी
आपल्याला फॉर्म्युला घ्यायचा आता सॉल्व्ह करण्यासाठी दर काढायचा आहे व्याजाचा. मग दरचा फॉर्म्युला घेऊ आपण. तर दरचा फॉर्म्युला आहे दर बरोबर सरळ व्याज गुणेला 100 भागेला मुद्दल गुणेला मुदत. हा फॉर्म्युला आपला दराचा. मग आता इथं सरळ व्याज किती आलेला आहे तर सरळ व्याज इथं आलेला आहे 432. स्पष्टपणे सांगितलं तिने कर्ज फेडताना रुपये 432 व्याज दिले. मग हे व्याज घ्यायचं 432 गुणेला 100 आहे ते घेतले आपण भागेला इथं मुद्दल. मुद्दल किती आहे तर हे मुद्दल म्हणजे जी रक्कम तिने कर्जाने उचलली ती रुपये 1200 कर्ज घेतलं तिने ती इथं लिहा 1200 गुणेला मुदत जी आहे ती आपल्याला सुद्धा माहित नाही. आपण इथं यक्स म्हटल्या मुदतला तो यक्स घ्या. दरला आपण यक्स म्हटलं त्या दरच्या खाली इथं यक्स घ्या. या प्रकारचं इथं सगळ्या किमती टाकणं आपल्या झालेलं आहे फॉर्म्युलामध्ये. बस आता फक्त काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता हे इकडचे जे सगळे जण आहेत हे इकडे पाठवून द्या. भागाकारात गुणाकारात कसे पाठवा. काटाकाटी खेळायची असेल तर काटाकाटी खेळू शकता तुम्ही. या ठिकाणी सगळे गुणाकार भागाकारात असले तर त्या ठिकाणी काटाकाटी खेळू शकता. 0 0 0 0 काय झाले इथं कॅन्सल झालेले आहे. त्यानंतर आता या ठिकाणी पण सुद्धा भाग जातो 6 ने भाग जातो. त्यानंतर इथं पहा साइन 2 12 इथं 43 ला भागताना साइन 7 42. 43 मधून 42 गेले 1 राहिला. नंतर हे 2 आले झाले 12. 6 ने याला भागा साइन 2 12 72चा भाग गेलाय. ओके. तर या ठिकाणी आता 2 ने सुद्धा याला भाग जातो तर 2 ने पण याला भाग द्या. 2 ने जर इथं भाग दिला तर 2 6 1 राहिला आणि 2 12 36चा भाग गेला 36 दुने 72. आता इथं फक्त काय राहिलं लक्षात द्या मित्रांनो यक्स बरोबर 36 भागेला यक्स. यक्स बरोबर अंशामध्ये इथं सगळे कॅन्सल झाले 36 आहे आणि छेदामध्ये पण इथं फक्त काय यक्स आहे एवढं राहिलं. यक्स ला इकडे पाठवून द्या. भागाकारातला जर यक्स इकडे आला तर गुणाकारात जातो म्हणजेच यक्स गुणेला यक्स यांचा गुणाकार होतो काय होणार यक्स वर्ग बरोबर काय आलं 36. परंतु हे आन्सर्सने आपल्याला फक्त यक्स पाहिजे वर्ग नाही पाहिजे. मग इथला वर्ग काढताना समोरच्या संख्येचं काय घ्यायचं वर्गमूळ घ्यायचं एवढं लक्षात घ्या. म्हणजे यक्स बरोबर 36चं वर्गमूळ किती 6. याचाच अर्थ व्याजाचा दर किती होता तर व्याजाचा दर हा 6% होता आणि 6 वर्षासाठीच त्यानं ते कर्ज सुद्धा घेतलेलं होतं. तर हा अशा प्रकारचा प्रॉब्लेम फॉर्म्युले मात्र तुम्हाला तिथे पाठ करावे लागतील. चला पुढचा प्रश्न क्रमांक 8. एका रांगेमध्ये ए डाव्या बाजूने 11व्या स्थानावर आहे आणि बी उजव्या बाजूने 10व्या स्थानावर आहे. जर ए आणि बी यांच्या जागांची अदलाबदल केली तर ए डाव्या बाजूने 18व्या स्थानावर येतो. तर रांगेमध्ये ए आणि बी खेरीज किती व्यक्ती असतील. या प्रकारचा प्रश्न हा सिटिंग अरेंजमेंट रांगेतील स्थान. त्यामध्ये पाहू आता आपण इथे काय म्हटलं तुम्हाला की डाव्या बाजूने ए म्हटलेलं आहे कितव्या क्रमांकावर 11व्या आणि बी जो आहे तो उजव्या बाजूने आहे 10व्या क्रमांकावर. मग ठीक आहे घेऊ आपण इथे डावी बाजू म्हणजे जो तुमचा डावा हात आहे तिकडनं आणि उजवा हात जो आहे तो तिकडनंच घ्यायचा. तिथे काही कन्फ्युजन होऊ द्यायचं नाहीये तुम्हाला. तर डावा हात माझा हा आहे तर इकडनं सुरुवात करू आपण. हा ए इथं आलेला आहे हा आहे 11व्या स्थानावर आणि उजव्या बाजूने तिकडने बी आहे 10व्या स्थानावर तर इकडनं घेतला आपण बी उजव्या बाजूने जो आहे 10व्या क्रमांकावर. तर या प्रकारचा आपण मांडणी केली. हे उजवी बाजू आणि हे डावी बाजू. आता काय म्हटलं त्यांनी पुढे जर ए आणि बी यांच्या जागांची अदलाबदल केली. आता हे जे दोघं जण आहेत यांनी काय केले जागा एक्सचेंज करून टाकल्या आपापल्या. म्हणजेच हा ए जो आहे हा या ठिकाणी जाणार आणि हा बी या ठिकाणी येणार आहे. तर पुढे काय म्हटलं त्यांनी तर ए डाव्या बाजूने 18व्या स्थानावर येतो. म्हणजे या साईडने ए जागा चेंज केल्यानंतर 18व्या क्रमांकावर येतो. ठीक आहे मग आता जागा चेंज करून घेऊ आपण. या ए ला आपण इकडे पाठवून देऊ. मी इथे लिहितो ए. ठीक आहे कारण या ए ने बी ची जागा घेतली आणि बी ने या ए ची जागा घेतलेली आहे. बी याला इकडं हे झालं एक्सचेंज करून घेतलं आपण.
त्यावेळेस काय झालं की जो ए आहे फक्त या वाक्यावर सेकंड जे पण सेंटेन्स तुम्हाला दिलेला आहे हे फार महत्वाचं. ए डाव्या बाजूने 18 असतानावर, तर डाव्या बाजूने म्हणजे इकडनं जो हा ए आलेला आहे हा कितव्या क्रमांकावर आलेला आहे? 18व्या क्रमांकावर आलेला आहे. त्याच्या खाली 18 लिहून टाकायचे. आता जिथं जिथं आकडे रिपीट दिसतात एकाच रेषेत, बरोबर, त्या ठिकाणचे दोन्ही आकडे घेऊन घ्या. इथं होते 10 आणि त्याच्या खाली इथं आहेत 18, यांची करून टाकायची बेरीज. 10 आणि 18 यांची बेरीज झाली 28. 28 बेरीज झाल्यानंतर त्यामधून एक वजा करायचा. तो का करायचा ते पण तुम्हाला सांगतो. हा एक वजा केला, आता झाले इथं 27. हे 27 आहे एका रांगेत सर्व विद्यार्थी. आता एका रांगेतील सर्व विद्यार्थी 27 झाले पूर्णच. आता हा एक कशाचा वजा केला आपण? एक लक्षात घ्या की या ठिकाणी जो ए आहे याला आपण काय करत आहे? 2 वेळेस मोजत आहे. इकडनं पण मोजतोय, तिकडनं पण मोजतोय, 2 वेळा. तिथं त्याला फक्त एकदाच काउंट करा. इथं ज्यावेळेस तुम्ही या संख्यांची बेरीज करता त्यावेळेस तो 2 वेळेस मोजला जातो. म्हणून आपण इथं बेरीज केल्यानंतर त्यामधून काय करतो? एक वजा करतो. त्याचा हा एक वजा केलेला आपण. इथे 27 एका रांगेतील विद्यार्थी झालेले आहेत. परंतु प्रश्न काय म्हटला त्यांनी की रांगेमध्ये ए आणि बी खेरीज किती व्यक्ती आहेत? खेरीज म्हणजे ते दोघं सोडून. मग दोघं सोडून म्हटल्यानंतर हे जे 27 एका रांगेतले विद्यार्थी आहेत त्या 27 मधून 2 वजा करून टाका. कोणाचे? ए आणि बी चे. तर 27 मधून 2 गेले 25, म्हणजे आपला आन्सर काय झाला आहे? 25. तर ए आणि बी व्यतिरिक्त त्या रांगेमध्ये किती जण राहतील? 25 जण राहतील. पुढचा प्रश्न आता प्रश्न क्रमांक 9. ए व बी या 2 राशीतील संबंधाचे वर्णन करणारा उचित पर्याय निवडा. आता लालू आणि जॉन हे रस्ता शर्यतीच्या स्पर्धेत धावत आहेत. शर्यत आहे रस्त्यावर, त्याच्यामध्ये धावत आहेत. लालू 2 तासात 304 शर्यत पूर्ण करतो. 2 तासात हा लालू 2 तासात किती? 304 शर्यत पूर्ण करतो. लालूला 910 शर्यत पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेच्या 508 वेळेत जॉन 203 शर्यत पूर्ण करतो. हा जो जॉन आहे हा किती शर्यत पूर्ण करतो? 203. आता इथं राशी ए आणि राशी बी दिलेली आहे. लालूचा वेग दिला 54 आणि जॉनचा वेग 40 असं दिलेला आहे त्यांनी. आता शेवटी एमपीएससी राज्यसेवा आहे, सहजासहजी तो प्रश्न देणार नाही की तुम्ही इथं पाहून डायरेक्टली आन्सर सांगा. आता खाली ऑप्शन सुद्धा दिलेले आपण. दोन्ही राशी समान आहे, राशी ए लहान आहे, राशी बी लहान आहे, माहिती पुरेशी नाही. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं काय सोपी प्रश्न दिला, सरळ सरळ आन्सर्स आहे. इथं दिसतात 54, इथं दिसतात 40, म्हणजे काय? राशी बी राशी ए पेक्षा लहान आहे. लिहून टाकलं आणि क्लिक करून टाकलं की राशी बी लहान आहे. हे चुकीचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पूर्ण कसा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे हे लक्ष द्या. यामध्ये आता आपण पूर्ण सॉल्व्ह करू व्यवस्थितरित्या. बोर्डकडे लक्ष द्या, कुठंच लक्ष डायव्हर्ट होऊ देऊ नका. ए व बी आता हे 2 राशी ज्या दिलेल्या आहेत याचा आपण सगळं विश्लेषण पाहू. 2 तुम्हाला कॅरेक्टर दिले आहेत, यामध्ये एक लालू आहे आणि एक जॉन आहे. त्यात सर्वात अगोदर त्यांनी लालू बद्दल सांगितलं म्हणून आपण लालू घेऊ. तर आता लालूचा इथं घेतो मी यल. तर लालू काय म्हणते आपल्याला की 2 तासात 304 शर्यत पूर्ण करतो. म्हणजेच लालू या 2 तासात किती शर्यत पूर्ण करतो मित्रांनो? 304 शर्यत 2 तासात. मग आता पूर्ण शर्यत जेवढी असेल जिथपर्यंत त्यांना दिलेली आहे ती माहित नाही, आपण तर काय घेणार? 1. ती शर्यत तो किती तासात पूर्ण करेल, या प्रकारची मांडणी. आता या ठिकाणी काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरपा गुणाकार करायचा आहे. आणि तिरप्या गुणाकाराची पद्धत सर्वांनाच माहिती आहे, शेवटी राज्यसेवा देतात तुम्ही. तर या ठिकाणी 2 गुणिला 1 यांचा गुणाकार करून घ्या 2 भागेला हा इकडचा गुणाकार 304 एकटाच आहे तो त्याच्या छेदात टाकून द्या. आता हे 2 जे आहेत जसेच्या तसेच अंशामधले आणि हे भागाकारातले जे 304 याच्या छेदामधले हे व्यस्त करून टाका, गुणाकारात जातील आणि 304चं काय होणार? 4/3 होणार. भागेला उलट गुणेला होतो आणि समोरचा पूर्णांक व्यस्त होत असतो.
आता इथे काही काटाकाटी खेळता येणार नाही, सरळ अंशाचा गुणाकार करून टाका. 4 दुने 8 आणि छेदात आहे आपले 3. म्हणजेच पूर्ण शर्यत तो जे आहे ते किती 8/3 आवर्स म्हणजे तासामध्ये तो पूर्ण करेल. आता हे जे 8/3 आले हे लक्षात घ्या, याला मी ब्लॉक करून ठेवतो, हे महत्वाचं आहे. पुढे काय म्हटलं तर त्यांनी लालूला 9/10 शर्यत पूर्ण करायला. आता परत लालूचाच प्रश्न आला आणि शर्यत किती म्हटली त्याने 9/10. अगोदर किती होती 3/4. त्याच्याबद्दलचा टाइम पण दिलेला होता तुम्हाला. परंतु आता म्हटलं लालूला 9/10 शर्यत पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेच्या 5/8 वेळेत जॉन 2/3 शर्यत पूर्ण करतो. म्हणजे लालू आणि जॉनचा आता इथं काय झालेला आहे संबंध आलेला आहे या वाक्यामध्ये. मग आता परत लालूचं आपण जे आहे ते सेंटेन्स घेऊ या ठिकाणी. आता लालूचं आपलं हे इथलं जे आहे हे तर आहे स्पेटल वाक्य, तुम्ही जे अगोदरच्या याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स मध्ये घेतलेलं आहे. 2 तासात 3/4 शर्यत तो पूर्ण करतो. तर आता तोच लालू 9/10 शर्यत पूर्ण करायला 9/10 शर्यतच्या खाली शर्यत लिहा, ही पूर्ण करायला त्याला किती वेळ लागेल असं इथं हे कॅल्क्युलेशनचं जे आहे समीकरण तयार होईल. 2 तासात 3/4 शर्यत सांगितल्याप्रमाणे तर आहेच. आता 9/10 शर्यत तोच लालू आहे, दुसरं तर काही कॅरेक्टर नाही. 9/10 शर्यत तो किती तासात पूर्ण करणार, कारण त्याच्या पुढे आपल्याला हे जॉनचं काढायचं आहे सगळं. म्हणून मग आता इथे आपण मांडणी केली आणि इथं परत तेच क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 गुणेला 9/10 यांचा गुणाकार भागेला हे 3/4. या ठिकाणी काटाकाटी खेळायची असली तर खेळू शकता मित्रांनो, राहू द्यायचं असलं तसे राहू देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. अंशातले जसेच्या तसेच ठेवा. 2 गुणेला 9/10 हे जे भागाकारातले 3/4 हे जातील वर गुणाकारात आणि व्यस्त होऊन जातील. 3/4 होणार 4/3. आता काटाकाटी खेळून घेऊ आपण. 2 1 2, 2 5 10, 3 1 3, 3 3 9. आता काहीच चान्स नाही या काटाकाटी खेळण्याचा. आता इथं अंशाचा गुणाकार करून टाका सरळ. 4 3 12 आणि छेदात काय 5 1 5 तास. म्हणजे 9/10 शर्यत जो लालू 12/5 तासात पूर्ण करतो. मग जो वेळ त्याला या 9/10 ला लागत आहे त्या वेळेच्या 5/8 वेळेत. च्या म्हटलं म्हणजेच काय कंचे भागो बेव जे सोपे रूप द्यामध्ये चे च्या ची वगैरे जे येतात ते म्हणजे गुणाकार असतो च्या मध्ये. तर 12/5 ही जी वेळ आहे ती वेळ घेऊ आपण. या ठिकाणी लिहितो मी हे लालूला जे 9/10 शर्यत पूर्ण करत आहे तो 12/5 तासामध्ये या वेळेच्या हे वेळ घेतली. च्या म्हटलं तर गुन्हेला 5/8 वेळेत म्हणजे 5/8 ही वेळ घ्या. काटाकाटी खेळून घ्या. 5 5 कॅन्सल. 4 नाही तर दोघांना भाग जातो. 4 दुने 8, 4 3 12 म्हणजे इथं आला आता 302 तास. 302 तासात हा जो जॉन आहे हा 203 शर्यत पूर्ण करत आहे. मग ठीक आहे, मग आता इथं काय समीकरण तयार होईल, काय कॅल्क्युलेशन तयार होईल. 302 तासामध्ये जॉन किती शर्यत पूर्ण करत आहे 203. 302 तासात 203 शर्यत पूर्ण करत आहे. मग पूर्ण शर्यत ज्याला आपण एक म्हणतो जसं तिथे पण लिहिलेलं आहे, तर ही एक शर्यत पूर्ण करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. परत इथं काय होणार तिरपा गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. या ठिकाणी आता 302 गुणिला 1 यांचा गुणाकार करून घेऊ आपण. तर 302 गुणिला 1 म्हणजेच काय येणार 302 आणि छेदामध्ये इथे येणार हे 203. याला तिकडे वर पाठवून द्या म्हणजेच काय होणार इथं कॅल्क्युलेशन. अंशातले 302 जसेच्या तसेच हे भागाकारातले जातील गुणाकारात आणि 2/3 होणार व्यस्त 3/2. आता या ठिकाणी अशी काटाकाटी खेळू नका. अंशात छेदात इथे काहीच कॅन्सल होत नाही. सरळ अंशाचा गुणाकार 3 3 9 आणि छेदाचा गुणाकार 2 दुने 4 तास. हे झालेलं आपलं जॉन बद्दलचं. मग आता इथं जॉनला 9/4 तास लागत आहे ती शर्यत पूर्ण करण्यास आणि लालूला 8/3 तास लागत आहे ती शर्यत पूर्ण करण्यास. कारण तुम्ही ती शर्यतचा एक इथं घेतलेला आहे आणि जॉनच्या वेळेस तो एक तुम्ही या ठिकाणी घेतलाय, याचं एक कॅल्क्युलेशन आहे. आता 9/4 मोठे आहेत की 8/3 मोठे आहेत. मग आता हे पाहण्यासाठी तुम्ही भागाकार करून पाहू शकता. ठीक आहे.
या ठिकाणी आता पाहू आपण कोण मोठा आणि कोण लहान आहे. तर इथं 4ने जर याला भागलं तर 4ने तर भाग जाणार पहिल्यांदा 9ला, 4 दुने 8, 9 मधून 8 गेले 1 राहिला, त्यानंतर पॉइंट घेतला कारण एकच संख्या तर संख्या झाली, त्या दशांश चिन्हाचा 0 घ्या, 10 झाले, 4ने याला भागा, 4 दुने 8 राहिले 2, 0 घ्या, 20 झाले, 4 पंचे 20, याला 2.25 म्हणजे आपण दशांश मध्ये रूपांतर केलं आहे. आणि इकडे 8/3 आहे, याचं पण रूपांतर करून पहा. आता हे 2.25 जे आहे जॉन बद्दलचे आहे आणि लालू बद्दल जे आहे इथे लिहितो समोर, जागा काही राहिली नाही आता, फारच मोठा प्रॉब्लेम होता. तर लालू 8/3 आहे, त्याचं इथं आपण कॅल्क्युलेशन करू. 8/3 चा भागाकार करा, 3 दुने 6, 8 मधून 6 गेले, राहिले किती 2, पॉइंट घेतला, पॉइंटचा 0 घेतला, 20 झाले, 3 ने त्याला भागा, 3 × 18, त्यानंतर आले 2, 0 घ्या, 20 झाले, 3 × 18, कंटिन्यू राहील सिक्वेन्स. ओके, तर या ठिकाणी हे झालं लालूच्या संदर्भात. आता मला सांगा, शर्यतीमध्ये हा वेळ आहे, इथं 2.25 तास आणि इथं 2.66 तास. जो शर्यत कमी वेळेत इथं कव्हर करतो तो विजेता असतो. आता मला सांगा की या दोघांपैकी कोणाला तिथं कमी वेळ लागत आहे शर्यत कंप्लीट पूर्ण करण्यास. तर या ठिकाणी जो जॉन आहे, जॉनचं जे आहे आणि लालूचं जे आहे इथं वेळेच्या संदर्भात ते कॅल्क्युलेशन आलेलं आहे. जॉनला 2.25 तास आणि लालूला किती 2.66 तास वेळ लागत आहे. हा वेग आणि वेळ यावर डिपेंडिंग आहे. आता याला 2.25 तास लागत आहे म्हणजे जॉनचा जो वेग आहे तो लालूपेक्षा कसा आहे जास्त आहे, कारण कमी वेळेत त्याने शर्यत पूर्ण केलेली आहे. आणि लालूला त्याच्यापेक्षा वेळ जास्त लागत आहे म्हणजे याचा वेग कसा आहे कमी आहे. तर इथे चूक करायची नाहीये मित्रांनो. इथे तुम्हाला दिलेले ऑप्शन्स आहेत. पहिला, दोन्ही राशी समान आहे, हे तर चुकीचं राहणार कारण दोघंही सेम वेळेत नाही पोहोचलेत किंवा दोघांचा वेग सारखा नाही आहे. दुसरं इथं म्हटलेलं राशी ए लहान आहे. आता राशी ए मध्ये इथं लालू, आता ही लहान आहे असं म्हटलेलं आहे. लक्ष द्या मित्रांनो, इथे लहान याचा अर्थ काय की साहजिक आहे की लालूला जॉन पेक्षा वेळ कसा लागत आहे जास्त. याचाच अर्थ त्याचा स्पीड त्याच्यापेक्षा कसा राहणार जॉन पेक्षा कमी राहणार. म्हणून राशी ए लहान आहे, हे आपला जो ऑप्शन आहे हे जे आन्सर्स आहे हे बरोबर आहे. राशी बी लहान आहे चुकीचं राहणार आहे कारण त्याचा वेग कसा आहे जॉनचा. राशी बी मध्ये कोण आहे जॉन आहे आणि जॉनचा वेग लालूपेक्षा कसा आहे जास्त आहे, त्याचा वेग जास्त आहे म्हणून त्याने कमी वेळेमध्ये काय केलेली आहे शर्यत पूर्ण केली. त्यामुळे इथं राशी बी लहान आहे चुकीचं होणार. माहिती पुरेशी नाही हे सुद्धा चुकीचं होईल. तर मित्रांनो या ठिकाणी आन्सर राहणार आपलं 2 नंबरचा ऑप्शन राशी ए लहान आहे.